आज ही आमी जॉईंट प्रेस कॉन्फरन्स घेवपाचें कारण म्हणल्यार इंडिया ब्लॉक आनी इंडिया अलायन्स आनी आमचो भारत देश सर्वप्रथम, आमचे गोंय सर्वप्रथम आनी भ्रश्ट भारतीय जनता पार्टीक हरोवपाचो आनी गोंयकारांक एकठांयवपाचो हो उद्देश समोर दवरून आज एक व्हडलो डिसिजन आमी घेतला। तो म्हणजे इंडिया ब्लॉका अंडर, इंडिया अलायन्सा अंडर गोंयची दोनूय सीट उत्तर आनी दक्षिण, नॉर्थ आनी सावथ गोवा जे गोंयचे लोकसभेचे सीट आसा ते दोनूय सीट आमी ठरयला की काँग्रेस पक्षाक दितले। काँग्रेस पक्ष अंडर इंडिया अलायन्स ही दोनूय सीट लढतले आनी आमी आनी काँग्रेस म्हणजे आम आदमी पार्टी आनी काँग्रेस पक्ष एकत्रीत रावन हे इलेक्शन फॉर ऑल पर्पजेस इन्क्लुडिंग बूथ मॅनेजमेंट टू गेटिंग टू द पीपल वील बी डुईंग दीस टुगेदर। आनी आज खूब खोस भोगता की दीस डिसिजन हॅज बीन अरायव्ड एट बाय कन्सिडरिंग द एंटायर सेंट्रल लिडरशीप, द लोकल लिडरशीप, काँग्रेस पक्ष, काँग्रेसचे हांगचे जे फुडारी, काँग्रेसचे जे मिडलायन आसा आनी आमचे जे लिडर्स आसात आनी एकठांय जावन हे डिसिजन घेतला। आमी हे डिसिजन गुजरात, पंजाब, दिल्ली आनी आसाम आनी वेगवेगळ्या जाग्यांचेर अशी डिसिजनां घेतल्या जी एकठांय इलेक्शनां लढोवन भ्रश्ट भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आसा तांकां हरोवपाचो जो आमचो हेतू आसा तो लक्षांत दवरून हे डिसिजन घेतला। तेन्ना वी वॉन्टेड टू अनावन्स दीस टुगेदर आनी म्हाका खोश भोगता की काँग्रेस पार्टीचे अध्यक्षय आज म्हजे बरोबर आसा वेन आय एम मेकिंग दीस डिसिजन नोन टू ऑल ऑफ यू। पयले सुवातेर हांव काँग्रेस पक्षाचे आमचे AICCचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेजी, तशेंच आमचे लिडर राहुल गांधी, आमचे जनरल सेक्रेटरी ऑर्गनायझेशन KC वेणुगोपाल आनी इंडिया अलायन्स कोऑर्डिनेशन कमिटीचे जे चीफ आशिल्ले मुकुल वासनीक हांचे धन्यवाद करता। आमचे गोंयचे प्रभारी इन्चार्ज माणिकराव ठाकरे आनी खास करून आम आदमी पक्षाचे हांचे कन्वेनर अरविंद केजरीवालजी, संदीप पाठक आनी आमचे गोंयचे आम आदमी पक्षाचे अध्यक्ष बाबा अमित पालेकर हांचे हांव मना काळजांतल्यान धन्यवाद करता। कित्याक गोंयचे सेंटिमेंट कितें आसा हें हांवें म्हज्या पक्षाक सांगिल्लें आनी हाचेर खूब डेलिब्रेशन जालें, डिस्कशनां जालें आनी अल्टिमेटली एक कन्सेन्सस डिसिजन जालें गोंयच्या हिताक लागून। सो आम आदमी पक्षाचे आनी तांचे सर्व कार्यकर्त्यांचे हांव धन्यवाद करता की तांणी लोकसभेक दोनूय सिटांक लढपाक काँग्रेस पक्षाक आदार करपाचें तांणी डिसिजन घेतलां। त्याच बरोबर हांव जे बाकीचे जे पक्ष आसात जे ह्या भ्रश्ट जुमला पार्टीच्या विरोधात जे लढटात, जांकां हे भ्रश्ट जुमला पार्टीचे सरकाराक घरा धाडपाक जाय, तेय पक्षांक हांव आज तुमच्या मार्फत उलो मारता की आज खंय तरी इंडिया अलायन्स ब्लॉक ह्या देशान ह्या भाजप सरकाराक हरोवपाक मुखार सरल्यात। सो म्हाका दिसता इतर पक्ष जे ह्या BJP पक्षा विरोध उलयतात किंवा जे विरोधी तांकां हे भारतीय जनता पार्टीचो सरकार नाका, म्हाका दिसता तांणी एकत्र येवचें, हातभार लावचे आनी गोंयची जनता जी आज पिडीत आसा ह्या भ्रश्ट जुमला पार्टी सरकाराचेर, म्हाका दिसता तांणी हातभार लावून इट हॅज टू बी अ युनायटेड फायट। म्हाका दिसता सगळे जे विरोधी पक्ष जे आसात तांचो आवाज एक जावपाक जाय। एनी क्वेश्चन्स? आपण डिक्लेअर केल्लो की ताका तुमी फाटीं घेता? आमी जे डिसिजन आज घेतला ते इंडिया अलायन्स ब्लॉकाच्या हितान घेतला। आमी जे आज डिसिजन घेतला ते भारत देशाच्या जो आमचो देश आसा ताच्या हितान घेतला आनी आमी आमचो जो कॅन्डिडेट डिक्लेअर केलो तांकांय वेंजीबाब ताकाय आमी समजायला आनी प्रश्न हो आशिल्लो की कांय डिसिजनां केन्ना केन्ना कठोर घेवची पडटा, पूण ती कठोर डिसिजनां अशा खातीर घेवची पडटा की अलायन्साचो जो धर्म आसा, अलायन्साचो धर्म आसा ताका अनुसरून घेवची पडटा आनी हे डिसिजन इवन दो इट इज अ लिटल स्ट्रॉंगर डिसिजन vis-a-vis आम आदमी पार्टी इज कन्सर्न, मे बी अ लिटल डिसअपॉइंटिंग फॉर आवर आम आदमी पार्टी वॉलंटियर्स एंड सम ऑफ द लिडर्स ऑल्सो, पण हातून जे डिसिजन घेतला ते इंडिया अलायन्साच्या ब्लॉका खातीर घेतला। अशेंच तरेन आमी डिसिजन घेवपाक कारण म्हळ्यार की कांय दुसरे स्टेट आसा वेर आम आदमी पार्टी हॅज सिटींग MPs और आम आदमी पार्टी हॅज स्ट्रॉंगर बेस, थंय काँग्रेस पक्षान आपलो जागो सोडला
सो हे डिसिजन गोंयान घेतलं. तांचो थंय सिटींग MP आशिल्लो साऊथ गोवा. तशेंच तांणी आमकां थंय ज्या जाग्यार तांणी सिटां सोडल्या थंय तांणी आमकां सांगलां की आमी थंय कॅन्डिडेट्स घालचे ना. आनी इट इज एब्सोल्युटली अ सीट शेअरिंग अरेंजमेंट नॅशनली इम्पॉर्टंट फॉर द इम्पॉर्टन्स ऑफ इंडिया ब्लॉक अँड इंडिया अलायन्स अँड टू डिफीट करप्ट BJP. सो हे डिसिजन जे आसा is going to help India Alliance bloc and we are going to work together. आम्ही आमच्या व्हॉलंटियर्सांकय सांगले, आम्ही काँग्रेस पक्षाकडेय सांगला की ज्या जाग्यार आमी आमचे MLA आसा, आमचे बूथ मॅनेजमेंट आसा, आमचे जे लोक आसा ते बरोबर काम करचे पडटले आनी काम केल्यारच हे एकत्रीतपणे जातले. सो तेन्ना खंय तरी मिळून मिसळून आमी काम करचे पडटले. आनी आमी दोगूय जाण एक गजाल सांगूंक सोदता की आमी आमचो तो गोंयकार हातीन झाडू घेऊन ब्रश कमळाक भायर उडयता. आणि जेन्ना घाले तुम्ही वॅन्झीचे म्हटलं जाल्यार वॅन्झीक कितें सांगला तुम्ही? नाही, वॅन्झी प्रत्येक डिसिजन मेकिंगान वॅन्झी वॉज अ पार्ट ऑफ एवरी डिसिजन मेकिंग. सो इट वॉज एन इंटरनल मॅटर बिटवीन आम आदमी पार्टी अँड इंडिया ब्लॉक अलायन्स. आय थिंक सम थिंग्स आर गोइंग टू रिमेन एज फार अलायन्स टॉक्स आर कन्सर्न. सो नोबडी इज hurt here, nobody is disappointed here as far as this decision is concerned. This decision is for the well-being of India bloc. This decision is for well-being of India alliance. आणि आमचो हेतू आसतलो की नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा जे सीट आसा ते कशे तरेन मॅक्सिमम वोट्स घेवन आमी इंडिया अलायन्साचे जे उमेदवार आसा तांकां जिखून हाडटले. सो तो प्रयत्न आसतलो आनी त्या निमतान आमी काम सुरू करतले. आनी केलाय आमी जे अजून पर्यंत काम केलां, वी विल मर्ज our work with Congress party. Together we are going to win both the seats. आणि लोकांमध्ये डाऊट खंयच उरचो न्ही, हो एक मुख्य हेतू आसा की अजून पर्यंत आमी पळयला की 67% ऑफ द पीपल, 2/3 ऑफ पीपल ऑफ गोवा हॅव बीन वोटिंग अगेन्स्ट BJP. तातूंत 28% सुमार काँग्रेस पक्षा कडेन जी वोट आशिल्ली वोट बँक बिटवीन 25-28% and maybe more in South Goa. Then आमचे कडेन जी वोट बँक आसा ती सगळी एकठांय करून जर एकत्रितपणे वोटिंग एक क्लियर कट कॅन्डिडेटाक केली जाल्यार लोकां मदीं डावट उरचो ना. वी आर गोइंग टू क्रॉस द मार्जिन्स विच आर रिक्वायर्ड फॉर विनिंग बोथ द सीट्स अँड वी विल वर्क टुवर्ड्स. आता जेन्ना तुमी वेंजीक फाटी घेतले तितून आता काँग्रेसचे कॅन्डिडेट कितें डिसायड जाल्लो आसा, दोन्ही सीट तुमकां गावल्ले आसा. सो आता तेजें डिसिजन उरला. काँग्रेस पक्षाचो कॅन्डिडेट कोण हाजेर प्रोसेस इज ऑन. फुडल्या आठवड्याक मंगळारा आमची स्क्रिनींग कमिटीची मिटींग आसा दिल्ली अँड आफ्टर दॅट मिटींग द कॅन्डिडेट वील बी फायनलायज इन दॅट मिटींग. आता आमी टायम एंड अगेन सांगत आसा की दोनूय सिटां आमी जिखतले म्हूण ह्या फावट. म्हाका दिसता आम आदमी पक्षाचो साथ मेळून म्हाका दिसता आतां एक क्लियर मेसेज गेल्ली आसा की ह्या फावट येता त्या लोकसभेच्या इलेक्शनाक इट वील बी अ कलेक्टीव एफर्ट ऑफ ऑल द ओपोजिशन. आनी म्हजी परत एकदा विनंती आहा हे बाकीचे कोण आहा पळय तांणी आमचे बरोबर येवचें आनी BJPक डिफीट करपाक आमकां हातभार लावचो. बाकीचे म्हणजे कोण, म्हणजे पार्टी बाकीचे ज्यो पार्ट्यो आसतल्यो, रेव्होल्युशनरी गोवन आसतलो, गोवा फॉरवर्ड आसतलो, मगो पक्ष आसतलो आनी कोण UGDP आसत, कोण 3 इंडिपेंडंट MLA आहा तांकां उलो मारता. रेजिनाल्ड आसा, तुगेलो आंतोन वाद आसा, डॉक्टर शेट्टी आहा. तुम्ही आता असेंब्लीन पळयला की डॉक्टर शेट्ये तो सामको म्हणल्यार काळजांतल्यान उलयता, लोकांचे प्रश्न मांडटा बिकॉज ही इज नॉट सॅटिस्फायड with the working of BJP. So I think all these people who had gone to the voters asking votes to defeat BJP, म्हाका तांणी आतां सगळ्यांनी आमकां सपोर्ट करपाची गरज आसा. तुमचे आमदार अमित खंय आसा सध्या ते रस्त्यार केन्ना दिसना. इवन दोन्ही पार्टीची जर म्हणशीत जाल्यार कसले पार्टिसिपेट प्रेस कॉन्फरन्स आतां तुमीच घेतात. आमदार रस्त्यार येवपाची गरज नासता. आमदारान असेंब्लीन जें काम करपाक जाय ते बरेपणान काँग्रेस पक्षूय करता, ते बरेपणान आम आदमी पार्टीचे आमदार करता. कांय जी गजाली आसता ते पार्टी प्रेसिडेंट आनी बाकीची लिडरशीप जी आसा तांणी करचे आसता. तुम्ही काँग्रेस पक्षाचें जें काम जें पळयलां आसत, इनफॅक्ट काल आनी पयर तांणी वेगवेगळे विशय घेतले. पयर आमचो आमदार तूं म्हणटा जाल्यार पयर आमचो आमदार 39B हाकाय आयिल्लो. he had come there and he has given support, he has met TCP. काँग्रेसचे आमदार खंयच नासता. नाही, काँग्रेसचे प्रश्न हो आसता की आमदारांचे जे काम आसा ते आपली कॉन्स्टिट्युएन्सीन लोकां खातीर काम करून, गोंयच्या भल्या खातीर काम करून प्रश्न असेंब्लीन व्हरप आनी असेंब्लीन मांडप. आनी म्हाका दिसता ते बरेपणान
तिनूय विरोधी पक्ष आसा, जो गोवा फॉरवर्ड असो, काँग्रेस असो किंवा आम आदमी पार्टीचे आसा, ते बरेपणान ते मांडटा. आमी एज लोकल लिडर्स हॅव टू टेक दीस क्वेश्चन्स टू देम एंड दे हॅव टू प्रेझेंट इट इन द असेंब्ली अँड आय थिंक दे आर डुईंग वंडरफूल जॉब इवन दो दे आर लिस्ट इन टर्म्स ऑफ मेजॉरिटी एज फार एज असेंब्ली इज कन्सर्न. सो म्हाका दिसता खंयच्याच विरोधी आमदाराक दोश दिवपाची म्हाका तरी दिसना गरज. तुम्ही जेन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर केल्लो पळय, जेन्ना कॅन्डिडेट डिक्लेअर केल्लो न्हू तुम्ही, तेन्ना सांगलेले की काँग्रेस सिरियस ना तेंचे डिसिजन मेकिंगान. आतां जेन्ना हो प्रोसेस तेंचो चालू आसा तो तुमकां एक्सेप्ट आसा? तुम्ही त्यांना केलं की जे आमी इन दीज वर्ड्स आय डोंट थिंक वी हॅव सेड समथिंग लायक दिस दॅट काँग्रेस सिरियस ना म्हणून. डिले इज गोइंग टू हॅव इफेक्ट. हो आमी सरळ म्हणिल्लें की डिले जावपाक जायना म्हणून. वी हॅव स्पोकन टू काँग्रेस पार्टी, इंडिया अलायन्स ब्लॉक ऑल्सो, आणि त्या दिसाच्यान आयच्या मेरेन ज्या स्पिडीन जें काम चल्लां आनी फुडल्या 4-5 दिसां भितर जशें अमित बाबान तुमकां सांगलां की आमी आमचो कॅन्डिडेट डिक्लेअर करतले म्हणून. आय थिंक दॅट शूड हॅपन, दॅट वूड हॅपन. आमी खंय तरी आमची ओपिनियन्स दिल्या की खंयचे कॅन्डिडेट आनी खंयचे नासचे. आतां ते सगळे हे करून एकत्रीतपणे काम करतलो जाल्यार कांय डिसिजनां फास्ट घेवची पडटली, कारण इलेक्शन केन्नाय डिक्लेअर जावपाक शकता. पण नाव वी हॅव डिसायडेड टू कम टुगेदर. द फॅक्ट रिमेन्स एज टुगेदर वी आर अ फोर्थ, वी आर गोइंग टू बी अ स्ट्रेंथ. आनी आमची जी फिस्ट आसा इज गुड इनफ. सी, हात आनी झाडू एकठांय जालो की खूब गजाली साफ जाता. ओके, विषय हांव म्हणटा पळय तो तुमी इतले उलयले तितून. आतां इम्पॉर्टंट थिंग वेन यू टॉक अबाउट साऊथ गोवा तुमचे 2 आमदार आहा, तुजे 2 आमदार आहा. यू आय डोंट नो हाव फार यू थिंक अबाउट नॉर्थ गोवा. साऊथ गोवा अजुनूय तो कन्सेन्सस आतां युरीच्या नांव येता. दॅट इज वन थिंग. हाव इज इट कन्फर्म? दॅट इज नो. आय सेकंड थिंग इज दॅट importance is of Vijay Vasantesa also plays an important role in South Goa. So how do you look at both these factors when you talk Doni Amit Munda? आणि आता first step is that today we have declared that Aam Aadmi and Congress has declared that Congress is going to fight both the seats. Okay. Now the second step is whoever are there in opposition, other MLAs, we will approach them. We will approach them in coming days and we will seek their support. तुम्ही आता पण नावा घेतली. विजय इज ऑल्सो गोवा फॉरवर्ड इज द अलायन्स पार्टनर ऑफ काँग्रेस. सो वी आर गोइंग टू अप्रोच हिम. We are going to discuss with him. Now, no, there is no delay. There is no delay. डिले झाला तो खरो आता कॉन्सेन्सस ठरवपाक तयारी. भारतीय जनता पार्टीनी आज गोंयान कॅन्डिडेट डिक्लेअर केला. त्यांचे काम चालू आहे. त्यांचे काम चालू आसा तशें आमचेंय काम चालू आसा. आमी फक्त सोशल मिडियाचेर सभा घेता त्यो घालना. आज ते गव्हर्नमेंटाच्या पैशांनी, आज गव्हर्नमेंटाच्या पैशांनी, तुझ्या आणि आमच्या पैशांनी तू रेडिओ ऑन करत जाल्यार पदां कमी येता आणि मोदी चड येता. कोणाचे पैसे? तुझे पैसे आणि म्हजे पैसे. टॅक्स पेयर्स मनी इज यूज्ड बाय गव्हर्नमेंट टुडे टू से मोदी की गॅरंटी. गॅरंटी हो शब्द आमी हाडिल्लो, तांची गॅरंटी नाशिल्ली. ते सदांच सांगताली हमारा वादा है. वादाचे तर गॅरंटी हो शब्द आम आदमी पार्टीच्या आमी ज्यो गॅरंटी दिल्ल्यो त्यो आमी फुलफील केल्या पळय, तश्यो भारतीय जनता पार्टीन गॅरंटी हो शब्द आमचो चोरलो आणि आता ते ऍड करता. म्हणजे तू खंय पळय 91% सगळी बीग प्रश्न आय विल आन्सर युअर क्वेश्चन. दोन अमित आणि एक विजय मिळून विजयी करतले आमी सगळे. जर म्हाका कॅटलिस्ट जावचो पडलो to get everything sorted, we will do it. Why not? See, political parties जो आसा, कोणाक डाउट आसपाक जायना की गोवा फॉरवर्ड पार्टी जे आसा ताका बीजेपी बद्दल मोग आसा काय ना, हाचे आन्सर हांव दिवपाक शकना. पूण गोवा फॉरवर्ड पार्टीचो जो एक उद्देश आसा आनी आमी ते असेंब्लीनी पळयला की दे ही इज ऑल्सो फायटिंग अगेन्स्ट द गव्हर्नमेंट. क्वेश्चन इज वी विल सी रे. आता इतल्या बेगीन उलोवन कितें आसा? काँग्रेस ओपिनियन आसा. सो वन्स वी विल सिट विथ हिम, वी डिस्कस. That is his personal opinion. Now, regarding coming to your candidate, I think winnability and loyalty, these are going to be the important factors in deciding the ticket. Loyalty main important factor असतं ना. I mean, both winnability also is important. We have to win those seats. आरजीने उमेदवार डिक्लेअर केलेत आणि त्यांनी मॅनिफेस्टोचा डिक्लेअर केला. त्यांच्यामुळे मतविभागणी झाली तर फटका कुणाला बसणार की भाजपला फायदा? एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या वेळेला आपण इंडिया अलायन्सचे टॉक्स सुरू होते, मी स्वतः त्यांना बोलावलं होतं. ते आले नाही म्हणजे, पण त्यांनी म्हटलं आम्हाला कोणी अप्रोच केलेलं नाही. आम्ही एक गोष्ट त्यावेळेला स्पष्ट केली होती की आरजी पक्ष एकत्रितपणे आमच्यासोबत आले तर खूप काही गोष्टी आपण घडवू शकतो. पण सकाळी एक गोष्ट बोलतो की आय हॅव नो प्रॉब्लेम टू गो विथ इंडिया अलायन्स आणि 1 तास संपत नाही, नंतर म्हणतो की आय एम गोइंग इंडिपेंडेंट.
ह्याचा अर्थ काय आहे ते सांगायला मला गरज नाही. लोक समजूतदार आहे. कारण वोट स्प्लिटर इज वन हू हॅज a small percentage of vote but want to contest these elections. RG पक्षाने डोनेशनसाठी माझ्याकडे 40,000 आहे म्हणून पैसे, he said I don't have money to pay rent. In 1 hour or after 1 or 2 hours he then says that I want to contest Lok Sabha election, and suddenly you see posters all over Goa. That all costs. Now how that money has come, how all these things have come is very important for people to know, and for people to know that all forces which are against BJP today are coming together, and one party decides to hold election or to contest elections separately, which means people should understand the fact what is the conduct of that party. That are they going to jump from 10% to winning votes of 32 or 34%? Or are they going to pull out those 10% votes which are going to damage the opposition? I think people are smart. This time people are going to vote wisely. People are going to vote for India Alliance, which is fighting these elections very seriously to defeat corrupt BJP. And I think there should not be any doubt in people's mind as to who is a vote splitter. I very categorically make it a point to say that RG is a vote splitter. Suddenly their change of stance in few minutes, few hours goes to show what their intentions are. And I think it is clear in people's mind. नॉर्थ गोवाचो कॅन्डिडेट कोण आसतलो? कित्याक काय डिसिजन आहे घेऊन तरी द्या. सांगले बरे ऑलरेडी सांगले दॅट नेक्स्ट वीक ट्युजडे आफ्टर दॅट नॉर्थाचो आमदारी ना चडशे दोन्ही पार्टीचे आमदार ना. like he said, स्टार्ट केलं. regarding our candidate, I have already clarified to you. Now regarding RG, तू म्हणता की त्यांनी पोस्टर लायले. आज परत एकदा तुमच्या माध्यमातल्यान now we all have come together. We appeal them की बाबा तुम्ही जर खरेच जर बीजेपी डिफीट करपाक सोदता जाल्यार come together. Let's fight unitedly. Let people of Goa. त्यांचे एलिगेशन आहे की जेन्ना ना, पयलीपासून काँग्रेसचे कॅन्डिडेट निवडून येता आणि मागीर बीजेपी वयता, सो आमी बीजेपी काँग्रेसची कित्याक सपोर्ट करा? इशू आसा लोकसभेचो. आज लोकसभेचो एक खासदार फुटून वचपाक कितें आय मीन क्वेश्चन ऑल्सो यू हॅव टू सी टुडे द क्वेश्चन इट इज अबाउट द नेशन. आज ह्या बीजेपी पार्टीन पूर्ण देश आज वाट लावन गेला. आज लोकांक जॉब ना, करप्शन, खुबशे इशू. So to fight this, I think all opposition who are there, if they are serious in defeating BJP, बरोबर येवपाक. But they have declared the two candidates. बरें, सो तुझ्या माध्यमांतल्यान आज हांव परत एकदा वी अपील टू ऑल, नॉट ओनली हिम, टू दोज इंडिपेंडंट MLAs ऑल्सो. रेजिनाल्टाकूय उलो मारता आमी, आंतोन वाजाकूय उलो मारता, डॉक्टर शेट्याकूय उलो मारता, मोगो पक्षाकूय मारता. कित्याक मोगो पक्ष 2022च्या असेंब्ली इलेक्शनान बीजेपीच्या अगेन्स्ट गेल्ले. TMC तांचो पार्टनर आशिल्लो. ऑफिशियली ते ब्रेक जाला. So we give a call to all these people that we have come together. You also come with us to fight against the BJP. You are giving a call to everyone. What about to your own party leaders, where there are certain groups within among yourselves? There are no groups within our party. Congress party is united, and Congress party is going to win both the seats. नॉर्थाक यूथ कॅन्डिडेट आसतलो. युथान जर 8 जाणांनी सांगले की ट्यूजडे आमची मीटिंग आज जावली. तुमचे अलायन्स म्हणटा तुमी आता पळय जर MG पार्टी आमचो डिपोट ताका मोदीन 2 फाटी मीटिंग आपयलो अलायन्स साठी. तुमची पार्टी अजून पर्यंत RG आपयना किंवा गोवा कोणाकूच आपयना. RG हांवें 10 फाटी आपयले. पण नॅशनल लीडर कोणाक आज दोघांनी मिळून आपयलं मरे पळोवया मरे. सेंट्रल लीडर बीजेपीचे MGP 2दा घेऊन गेले उलोवप जालें. हांव एज अ पार्टी प्रेसिडेंट जर दुसऱ्या पार्टीच्या अध्यक्षाक आपोवणे धाडटा जाल्यार आनी कितले ऑफिशियल आसपाक जाय? प्रश्न हो आसा की इंटेन्शन आसपाक जाय येवपाक जाय जाल्यार. आज तुमच्या माध्यमांतल्यान आमी दोनीय सांगता की RG आमकां येवन मेळचे, आमी मेळुया म्हणून. जागो तुमी थरय, आमी मेळटा, आमी येता नाल्यार तुमकां मेळटा. प्रश्न हो आसा की सिरियसनेस टू फायट दीस इलेक्शन्स टुगेदर, सिरियसनेस टू फायट ऑर डिफीट करप्ट BJP टुगेदर. इफ देर इज नो सिरियसनेस एज फार एज दॅट एस्पेक्ट इज कन्सर्न, वी आर टुगेदर. आमी बरोबर इलेक्शन लढतले, आमी लढपाक फुडें सरल्या, आणि आमची इच्छा जी आसा ती आमच्या इंटेन्शन जे आसा ते आमच्या कंडक्टांतल्यान दिसून येता. म्हणून आज आमी तुमच्या समोर बरोबर बसल्या. इच्छा ना बरोबर येवपाची इच्छा नसत जाल्यार दे वील फायंड रिजन्स नॉट टू डू इट.
अँड मेक व्हेरी लॉट ऑफ एक्सक्युजीस टू से येना येवपाचें ना म्हणून ताका आमी कांय करपाक शकना कारण इंटेन्शन्स आर क्लियर फ्रॉम कंडक्ट अँड देअर कंडक्ट इज क्लियर फ्रॉम वॉट दे आर डुईंग रायट. The option is still open for that cup of tea and even down the table. हांवें आतां सांगलें काय आतां हांव सद्या हांव घरात आसा बरो ना म्हणून सो हांवें म्हणलें आतां जेवपा आसा हो हे दिवन जेवण तरी बरोबर करूया वाय नॉट. सी कशें आसा मरे लिडरशीप हॅज टू अंडरस्टँड वन फॅक्ट इज दॅट इफ यू वॉन्ट टू डिफीट समथींग which is corrupt and which is only relying on split of votes, then that split of votes should connect together to defeat. आज आमची तिगांची जर एकठांय वोट पर्सेंटेज फाटल्या इलेक्शनाची धरत जाल्यार 50% जाता मरे. सो what is mathematics तातूंत भितर it is simple that this all parties come together. बीजेपी धांवची पडटली गोंय सोडून आनी ते आसा हांवें म्हणलां तुमकां हातान झाडू घेवन आमी फुडें सरतले. तिसरे फुडें सरतले ते कोणाचे तुपय डायलॉग सांग हातान झाडू घेऊन कितें आमी गोंयकार हातान झाडू घेऊन बीजेपी भायर मारतले. बीजेपीच्या कमळाक भायर मारतले. तुका हात धरून आमी फोटो गोंयकार हातान झाडू घेऊन भ्रष्ट बीजेपीच्या कमळाक भायर मारतले. एक शॉट